प्रश्न. कोणत्या व्यक्तीला दही सर्वात जास्त आवडते? उत्तर. दही अनेक लोकांना आवडते. ते चविष्ट आणि पौष्टिक अन्न मानले जाते. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या व्यक्तीला आरामदायक कपडे जास्त आवडतात? उत्तर. आरामदायक कपडे सर्वांना आवडू शकतात. ते वापरण्याची सोय आणि आरामदायक असतात. नेक्स्ट प्रश्न. एखादी व्यक्ती दोन पाय पसरून बसल्यावर काय दिसते? उत्तर. हे फक्त बसण्याची एक पद्धत असते. त्यावर कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. नेक्स्ट प्रश्न. नवीन काम सुरू केल्यानंतर अनुभवात काय बदल होतो? उत्तर. अनुभव हळूहळू वाढत जातो. काम करण्याचा आत्मविश्वास वाढतो. नेक्स्ट प्रश्न. एखाद्याची चूक सांगितल्याने काय फायदा होतो? असे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. उत्तर. चूक सुधारण्याची संधी मिळते. त्यामुळे पुढे अधिक चांगले काम करता येते. नेक्स्ट प्रश्न. नवीन लोकांना स्वच्छ पाणी का आवडते? उत्तर. स्वच्छ पाणी आरोग्यासाठी चांगले असते. ते शरीरातील ताजवान ठेवतात. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या फळाचे बाहेरून कठीण आणि आतून मऊ स्वरूप असते? उत्तर. नारळ हे त्याचे उदाहरण आहे. बाहेरून कठीण आणि आतून मऊ खराब असते. नेक्स्ट प्रश्न. कोणते पदार्थ लवकर तोंडात विरघळतात? उत्तर. साखर आणि चॉकलेट लवकर विरघळतात. ते तोंडात पटकन मऊ होतात. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या पक्ष्याला पंख मोठे असतात? उत्तर. गरुड आणि गिधाड यांचे पंख मोठे असतात. त्यामुळे ते उंच आणि लांब उडू शकतात. नेक्स्ट प्रश्न. कोणत्या लोकांमध्ये जास्त आत्मविश्वास दिसतो? उत्तर. मेहनती लोकांमध्ये आत्मविश्वास जास्त दिसतो. ते सराव केल्याने तो वाढत जातो. नेक्स्ट प्रश्न. किती वेळ सराव केल्याने चांगले कौशल्य विकसित होते? उत्तर. नियमित सराव केल्याने अनुभव वाढतो. सातत्य ठेवल्यास अधिक काम चांगले जमते. नेक्स्ट प्रश्न. झाडावरचे आंबे तोडल्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी होतो? उत्तर. आंबे खाण्यासाठी आणि विविध पदार्थ बनवण्यासाठी उपयोग होतो. ते चविष्ट आणि पौष्टिक फळ मानले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे. झाडाची साल काढल्यानंतर ते ठिकाण वेगळे का दिसते? उत्तर. बाहेरील थर निघाल्यामुळे रंग आणि पोत बदलला दिसतो. म्हणून ते ठिकाणी आधीपेक्षा वेगळे दिसू शकते. लास्टचा प्रश्न विचार करून उत्तर कमेंट्समध्ये टाईप करा. पहिल्यांदा रोप लावताना माती कोरडी का असते? उत्तर. पाऊस किंवा पाणी न मिळाल्यास ती माती कोरडी राहते. पाणी दिल्यानंतर माती ओलसर आणि सुपीक होते. असे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.